नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. आता हा अस्तर आहे, डबल फोल्ड करून मी घेतलेला आहे. कॉटनचा अस्तर आहे, तुम्ही बघू शकता. आणि 32 साईजच्या मापाचं ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत. चेस्ट साईज 32 आहे आणि त्याच मापावर आपण हे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर चला मग व्हिडिओ सुरुवात करूया. बघा, बंद बाजू माझ्याकडे मी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ह्याच्यावर आपण आता मेजरमेंट व्यवस्थित जे पण माप आहे ते टाकून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले जे कंबर आहे 26 साईजचं कंबर आहे. तर 26चा चौथा भाग आपण घेणार आहोत. बघा, 6.5 इंच आपण घेत आहोत. 26चा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग घेत आहोत आपण 6.5 इंच आणि 3 इंच घेत आहोत शिलाई मार्जिन. आता त्याच्यानंतर ब्लाऊजची जी रेडी उंची आहे ती 13.5 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच आपल्याला मिळवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता 14.5 इंच मी ब्लाऊजची उंची घेत आहे. प्रत्येक कोणत्याही पॅटर्नचा ब्लाऊज असेल त्याच्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे. 13 असेल तर 14 घ्यायचा, 14 असेल तर 15. तर बघा, 13.5 रेडी पाहिजे, तर मी 14.5 या ठिकाणी घेत आहे, बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, बंद बाजू माझ्या साईडने आहे, बघू शकता. बंद बाजू माझ्या साईडने. आता ब्लाऊजचा शोल्डर मी या ठिकाणी घेत आहे 5.25 इंच. 5.25 का बरं, तर एकदम लहान साईजचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मी शोल्डर हे 5.25 घेतलेलं आहे. आता शोल्डरवरती एक सरळ रेषा आखून घेऊया आणि आपल्याला आर्महोलचं माप घ्यायचं आहे. 5.25चं आपण शोल्डर घेतलेलं आहे. शोल्डरची ही जी रेषा आहे ती सरळ खाली ओढून घेऊया. या पद्धतीने 5.5 इंचावरती आपल्याला आर्महोलसाठी मार्किंग करून घ्यायची आहे. बघू शकता, 5.5 इंचावरती मी एक मार्किंग करून घेते. आता जिथे आपण 5.5 इंचावरती मार्किंग केली त्याच्या सरळ एक समोर रेषा ओढून घेऊया. आता आपल्याला इथे टाकायचा आहे चेस्टचा चौथा भाग. तर 32 साईजचा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत. तर 32चा चौथा भाग झाला 8 इंच. 8 इंचावरती आपल्याला चेस्टची फिटिंग घ्यायची आहे. बघा, छातीचा चौथा भाग म्हणजे चेस्टचा चौथा भाग 32 इंच आहे. तर याचा आपण चौथा भाग घेतलेला आहे 8 इंच आणि समोर 2.25 इंचापर्यंत मी शिलाई मार्जिन घेते. तुम्ही पाहिजे तर 1.5 इंच घेऊ शकता, तुम्ही पाहिजे तर 2 इंच घेऊ शकता. आता बघा, ही झाली आपली प्रॉपर फिटिंग आणि ही झाली शिलाई मार्जिन. शिलाई मार्जिन मी इथे 2.25 घेतला आहे, 2 पकडू शकता तुम्ही 2, आणि या साईडला मी 3 इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिन. आता सगळ्यात महत्त्वाचं, इथे आपण जो आहे आर्महोलला आकार देऊन घेणार आहोत. तर लहान मापाचा ब्लाऊज आहे, तर 1.25 वरती आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, 1.25 इंचावरती आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देण्यासाठी हा जो कपडा आहे थोडा मी माझ्या साईडला करते, जेणेकरून व्यवस्थित शेप येईल आणि कुठेही झोळ वगैरे चुन्या पडणार नाही. या पद्धतीने बघा, आर्महोलला मी आकार देऊन घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बॅक पार्ट टाकायचा आहे. पाठीमागच्या भागासाठी आपल्याला मार्किंग करायची आहे. तर त्यासाठी बघा, मला गळा रेडी जो घ्यायचा आहे ती पट्टी मला रेडी ठेवायची आहे 3.5 इंचावरती. तर 1 इंच शिल्लक घ्यायचा म्हणजे 4.5 इंचावरती. आता वरच्या साईडनी जर तुम्हाला गळा मोजायचा झाला तर तुम्ही या पद्धतीने मार्किंग करू शकता. म्हणजे बघा, 10 वरती माझा गळा रेडी येणार आहे. तर मला 10 वरती गळा पाहिजे, तर मी 10 वरती इथे मार्किंग करून घेते. त्याच्यानंतर इथे गळा रुंदी मी 2.5 इंच घेणार आहे. वरच्या साईडने गळा रुंदी मी 2.25 इंच घेणार आहे. आता इथे शोल्डर 5.5 असतं तर मी 2.5 इंचाची गळा रुंदी घेतली असती इथे, पण मी 2.25 इथे घेतलेला आहे आणि 2.5 इंच इथे घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, डीप गळा आहे, त्यामुळे मी इथे शोल्डर जे आहे 5.25 घेतलेला आहे. तुम्ही 5.5 इंचापर्यंत शोल्डर घेऊ शकता. बघा, मी गळ्याचा व्यवस्थित मार्किंग करून घेतली आहे. चला आपण आता याला कट करून घेऊया. आणि हा जो पार्ट आहे, बॅक पार्ट आपला रेडी आहे. बॅक पार्ट वरती आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग आहे ती करून घ्यायची आहे. तर यासाठी व्यवस्थित आपण जिथे रेषा टाकलेल्या आहेत तिथे सरळ सरळ ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने बॅक पार्टची कटिंग रेडी झाली आहे. आता आपण अगोदर ज्या स्लीव्ज आहे त्या कटिंग करून घेऊया व्यवस्थित. आता बघा, बॅक पार्ट हा रेडी आहे, तुम्ही बघू शकता. ब्लाऊजचा बॅक पार्ट पूर्ण रेडी आहे. याला आपण थोडंसं साईडला ठेवूया आणि ज्या स्लीव्ज आपल्याला रेडी पाहिजे त्या स्लीवची आपण कटिंग करून घेऊया. तर हा बघा, हा जो कपडा आहे डबल फोल्ड, तर याला मी 4 फोल्डमध्ये करते. हा जो सरळ कपडा होता 2 पार्टमध्ये, इथे आपण बॅक पार्ट साईडला काढून घेतला. उरलेला कपडा आपल्याला असा परत एक याला फोल्ड करून घ्यायचा आहे. म्हणजे हे झाले आता 4 फोल्ड.
तुम्ही बघू शकता 4 फोल्ड झाले आपल्याला बाही कटिंगसाठी. तर आता हे खाली इथे थोडंसं खालच्या कॉर्नरला ना कमी जास्त असतात, ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित फोल्ड केल्याच्या नंतर इथे एक आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची खालच्या साईडला, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा स्लीव्ज कटिंग करू तेव्हा भाग जे आहे दोन्ही बाह्यांचे ते मागे पुढे होणार नाही. या पद्धतीने बघा, आता स्लीवची जी पूर्ण कटिंग आहे परफेक्ट ती आपण याच्यावरती आखून घेणार आहोत. बघा, स्लीव्ज रेडी पाहिजे 3.5 इंचाची, तर मी याच्यामध्ये 1 इंच वाढवणार आहे, म्हणजे आपण घेणार आहोत 4.5 इंच. 3.5 इंचावरची स्लीव्ज रेडी पाहिजे, तर 1 इंच आपण वाढवून घेणार आहोत. तर 3.5 इंचाचे आपण इथे 4 इंच घेणार आहोत. या पद्धतीने 3.5 इंचाचे आपण 4.5 इंच या ठिकाणी घेणार आहोत. बघू शकता, इथे एक चौकोनी कप्पा आपण आखून घेऊया. आता इथे आपल्याला 2.5 इंचावरती याला डाऊन करायचे आहे स्लीव्ज, तर 2.5 इंचावरती मी एक इथे निशाण टाकून घेतला आहे. आता सगळ्यात महत्वाचं बघा, आपला जो हा आर्महोलचा भाग आहे हा आपल्याला बाही कटिंगसाठी मोजून घ्यायचा आहे. तर इथे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि टेप असा व्यवस्थित फिरवत जो पण आपला चेस्टचा भाग आहे बघा 7.5 इंचावरती आला, तर 7.5 इंचावरती आपल्याला बाहीची गोलाई द्यायची आहे. तर या ठिकाणाहून आपण 7.5 इंच घेणार आहोत. या पद्धतीने बघा, 7.5 इंच आपलं इथे आलं. आता इथपर्यंत आपल्याला जे आहे बाहीचा व्यवस्थित परफेक्ट शेप या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. तर बाहीचा परफेक्ट शेप देण्यासाठी कपडा जो आहे मी माझ्या साईडला घेते थोडासा, म्हणजे व्यवस्थित शेप येईल. या पद्धतीने बघा, इथे थोडंसं 1-1.5 इंचापर्यंत सरळच ठेवायचं आणि इथून असा घेत याच्यामध्ये हा शेप मिळवून द्यायचा. बघा किती सिंपल आहे. इथपर्यंत आपली फिटिंग आली आहे स्लीवची, इथपर्यंत स्लीवची आपली फिटिंग आली आहे आणि हा जो शेप आहे व्यवस्थित या पद्धतीने आपण मिळवून घेतला आहे. आता बघा, बाहीची जी खालची फिटिंग आहे 5.5 इंचावरती आहे. तुम्ही बघू शकता 5.5 इंचावरती खालच्या साईडची बाहीची फिटिंग आहे आणि 2.25 इंच मी शिलाई मार्जिन या ठिकाणी घेत आहे. आणि वरच्या साईडला पण आपण हे असं या पद्धतीने व्यवस्थित मिळवून देऊया. हा इथे जो एक्स्ट्रा भाग घेतलेला आहे हा शिलाई मार्जिन झाला. ठीक आहे, ही बाहीची फिटिंग आहे आणि हा झाला आपला शिलाई मार्जिन. आता ह्याला आकार द्यायची सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर हा जो पार्ट आहे तो जशास तसा आपण कट करून घेऊया. आता जर तुम्ही नवीन असाल तर बऱ्याच वेळेस आकार दिल्यानंतर ब्लाऊज शिवायला खूप कन्फ्युजन होतं, मागचा भाग पुढे पुढचा भाग मागे. तर तुम्ही नंतर पण याला शेप देऊ शकता ज्यावेळेस तुम्ही स्लीव जोडायला घेता त्यावेळेस. आता इथे मध्यम भागावरती एक कट देऊन घेऊया. आता बघा, सगळ्यात सोपी पद्धत जी आहे या पद्धतीने स्लीव्ज ठेवायची आणि याला जो पण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे हा कट करून घ्यायचा, म्हणजे याला व्यवस्थित आकार होऊन जातो. बघा, ही नॉर्मल स्लीव्ज आहे आपली, ठीक आहे, आणि हिला परत असं फोल्ड करायचं आहे. इथे 1-1.5 इंचापर्यंत थोडंसं मागे असं हे ठेवायचं व्यवस्थित आणि जो हा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता हा जो आकार झाला, ही आली आपली फ्रंट साईडची कटिंग. बघा, ही झाली आपली फ्रंट साईडची कटिंग. तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे. फक्त बाहीचा पार्ट घेतला थोडासा असा मागे 1.5 इंचापर्यंत ठेवून जो पण एक्स्ट्रा भाग होता तो मी कट करून घेतलेला आहे. बघा, या पद्धतीने असं ठेवून आपण कट करून घेतलेला आहे. ही स्लीव्हची कटिंग आहे. तुम्ही बघू शकता स्लीव्ज कटिंग जी आहे ती परफेक्ट रेडी आहे या ठिकाणी. आता जो बॅक पार्ट आहे तो ठेवून आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहोत. तर त्या अगोदर हा जो पार्ट आहे इथे राहिलेला, इथे 1/2 इंचावरती मी सरळ एक रेषा आखून घेते. आता ही जी रेषा आहे ही हुक आणि आय बटन पट्टीसाठीची आहे. तुम्ही बघू शकता हुक आणि आय बटन पट्टीसाठी ही रेषा मी या ठिकाणी घेतलेली आहे. पण बघा, छोट्या मापाचा ब्लाऊज असेल तर ठीक आहे, जर थोडंसं मोठं माप असेल त्याला पण मी तुम्हाला इथे आकार देऊन दाखवते. बघा, थोडंसं इकडे थोडीशी पाऊण म्हणजे 1 इंचापर्यंत शिलाई मार्जिन सोडून द्यायची आहे या पद्धतीने. आणि जो आपला बॅक पार्ट आहे तो जशास तसा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. हा पार्ट ठेवून जशास तसा खाली बघा, खाली बघू शकता 1/2 इंचापर्यंत मी खाली जागा सोडलेली आहे. 1/2 इंचापर्यंत
हे बघा ठेवलेला आहे आणि हा जो पार्ट आहे तो मी जशास तसा आखून घेणार आहे. चारही बाजूंनी व्यवस्थित खडूने याला जसा आहे तसा आखून घेणार आहोत. वेळ न दवडता व्हिडिओ जास्त लॉंग व्हायला नको. सगळ्यात पहिले मी इथे लगेच शिलाई मार्जिन देऊन घेते. सॉरी, शिलाई मार्जिन नाही, बाहीचा जो आकार असतो तो या ठिकाणी देऊन घेतला. इथे लगेच 1 इंचापर्यंत टक्ससाठी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि या खालच्या साईडला 2 इंच आपल्याला या ठिकाणी वाढवून घ्यायचं आहे. आता बघा हे परफेक्ट मी 2 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे. आता बघा इथे बरोबर 1 इंच आणि इथे बरोबर 2 इंच मी वाढवून घेतलेलं आहे. आता ह्याला मी मेजरमेंटला टेप घेतला नाही कारण की मला माहित आहे ते परफेक्ट मेजरमेंट आहे म्हणून. आता बघा हा जो पार्ट आहे इथे आपल्याला टक्स जे आहेत फ्रंट पार्टचे ते आखून घ्यायचे आहे. ही झाली खालची साईड. आता ह्याच्यावरती आपण टक्स आखून घेऊया. तर बघा टक्स आखण्यासाठी या ठिकाणाहून आपल्याला 4 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथे आपण 2.25 ते 2.5 इंचापर्यंत टक्स घेणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाउजचा जो टक्स असतो तो आपण इथून घेतला 4 इंचावरती आणि टक्सची रुंदी घेतली आपण 4.5 इंचापर्यंत टक्सची रुंदी घेतलेली आहे. आता या साईडवरून 4 इंचावरती एक खूण द्यायची आणि या पद्धतीने हे खालच्या साईडला मिळवून द्यायचं. आता हा जो कॉर्नर आहे टक्सचा, हा जो पॉइंट आहे तो बरोबर इथे आर्म होल मध्ये आपल्याला मिळवून द्यायचा आहे. गोलाकार शेप घेत या पद्धतीने हा पॉइंट याच्यावरती मिळवून द्यायचा आहे. आता बघा टक्सची जी रुंदी घेतली आपण 2.5 इंचापर्यंत, तिथे थोडीशी अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा जो टक्स पॉइंट आहे तो ह्याच्यामध्ये मिळवून द्यायचा. या पद्धतीने बघा एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला प्रिन्सेस कटची सांगितलेली आहे. आता हा जो खाली शिलाई मार्जिन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता, हा इकडे दोन्ही पण साईडला या पद्धतीने मिळवून द्यायचा आहे. हा थोडासा एक्स्ट्रा पार्ट घेतला आपण कारण की समोरच्या साईडला प्रिन्सेस कट ब्लाऊज वरती जाऊ नये म्हणून. आता ह्याची आपण कटिंग करून घेऊया. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. कटिंग स्टिचिंग तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लाईक करा, शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.